भोगावती नदीमध्ये शेवाळयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. करवीर तालुक्यातील भोगावती नदीमध्ये शेवाळयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. कोगे बहिरेश्वर दरम्यान असणाऱ्या धरणावर पाणी अडवण्यासाठी बर्गे घालण्यात आलेले आहेत. मात्र राधानगरी व तुळशी तलावातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. परंतु बर्गे तसेच आहेत. त्यामध्ये दूषित पाणी व सांडपाणी मिसळून पाण्याचा रंग हिरवा झाला असून त्याचा वास येत आहे. कसबा बीड, कोगे, बहिरेश्वर या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या याच नदीकाठी बसवलेल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण गावांना होणारा पाणीपुरवठा या काठावरूनच होतो. काही दिवसांपूर्वीच कोगे महे दरम्यान नदीमध्ये बॉयलर कोंबड्यांचे अवशेष टाकण्यात आले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला होता, पण ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. नदीमध्ये लोक सर्रास जनावरे व कपडे धुतात. नैवेद्याच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या तसेच इतर वस्तू फेकतात. या प्रकारामुळे नदी अधिकच प्रदूषित होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे पाणी नागरिकांसाठी पिण्यासाठी धोकादायक होणार असल्याचे दिसत आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.